नमस्कार. आज शुक्रवार दिनांक 9 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड शहरात झालेला विकास हा काँग्रेस पक्षामार्फतच झालेला आहे. त्यामुळे आज प्रकाशित झालेल्या वचननाम्यात काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं करण्यात आलेल्या कामांचा समावेश करण्यात आलाय. पक्षानं एखाद्या नेतृत्वावर जबाबदारी दिली म्हणजे झालेला विकास हा त्या व्यक्तीनं केला असा होत नाही, तर पक्षाच्या पाठिंब्यावर झालेला तो विकास असतो. आजवरील विकास काँग्रेस आणि अलीकडे महाविकास आघाडीच्या मार्फतच झालाय, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केले. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं काल काँग्रेस व वंचित आघाडीचा संयुक्त वचननामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अवैध वाळू उत्खननाविरोधात कडक भूमिका घेत लोहा तालुक्यातील कौडगाव येथे काल सायंकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत वाळूसह वाहन व उत्खननासाठी वापरण्यात येणारी साधन सामुग्री जप्त करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण कारवाईत 2 मशीनवर एकूण 15 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात 15 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्हा प्रशासनानं नागरिकाभिमुख व अभिनव असा ई-टपालवाला सेवा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांच्या अर्जावर केलेल्या कार्यवाहीची माहिती थेट त्यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज अथवा पत्र सादर करताना त्यामध्ये स्वतःचा व्हॉट्सॲप क्रमांक नमूद करायचा आहे. केवळ मागील 2 दिवसात 1500 नागरिकांना या ई-टपालवाला सेवेद्वारे माहिती देण्यात आली आहे. कल्चरल असोसिएशन नांदेडच्या वतीनं फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाला 10 व 11 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित केली आहे. 10 जानेवारी रोजी विद्यापीठ अनुदानाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील रिपब्लिकन व्हिजन या विषयावर व्याख्यान होणार असून दुसऱ्या दिवशी पुण्याच्या महिला अधिकार कार्यकर्त्या किरण मोघे यांच्या स्त्री चळवळीची वाटचाल, उपलब्धी आणि नवीन आव्हानं या विषयानं व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.